डिअर स्टुडंट्स, तुमचा हा जो क्रिमिनल सायकोलॉजीचा पेपर पोस्टपोन झालेला आहे अजितदादा पवार यांच्यासोबत जी काही दुर्दैवी घटना घडली त्यानंतर, आणि तुमच्या रिक्वेस्टवरती ॲक्च्युली मी हा व्हिडिओज जे आहे पोस्ट करत आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मर्टॉन्स ॲनमी अँड स्ट्रेंथ थिअरी. आता हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे ना, मी तुम्हाला आधीच सांगते, हा 15 मार्कांसाठी किंवा 10 मार्कांसाठी जनरली विचारला जात नाही. हा टॉपिक येतो तुम्हाला 5 मार्कांच्या शॉर्ट नोट करता. सो त्या दृष्टीनंच याची प्रिपरेशन करायची आहे. खूप जास्त लेंदी आपल्याला तिथे कॉन्टेंट द्यायचं नाही आहे. तर आता रॉबर्ट के मर्टॉन हू वॉज ॲन अमेरिकन सोशलॉजिस्ट, त्यांना जी आहे ही स्ट्रेंथ थिअरी जी आहे डेव्हलप केली. आता त्याचा जो स्टडी चाललेला ॲनोमीचा स्टडी करत असताना त्यानं ही स्ट्रेंथ थिअरी जी आहे ही डेव्हलप केली इन 1930s. ओके. आता ही ॲनोमी जी आहे, खरं तर ॲनोमी ही कन्सेप्ट ओरिजिनली एमिली डर्किम जे आहे त्यांनी मांडलेली होती. आता ॲनोमी म्हणजे नेमकं काय आहे, तर ॲनोमी म्हणजे एक अशी स्टेट आहे जिथे सोसायटी कशी म्हणजे नॉर्मलेसनेस आहे, अ स्टेट ऑफ नॉर्मलेसनेस. नॉर्म्स म्हणजे काय, रूल्स, वेअर सोसायटल रूल्स अँड एक्सपेक्टेशन्स आर अनक्लिअर ऑर वीक. म्हणजे जिथे समाजाचे जे नियम आहेत किंवा ज्या अपेक्षा आहेत ह्या अनक्लिअर आहेत किंवा वीक आहेत, स्पष्टता नाही आहे त्याच्यामध्ये. मर्टन काय इथे म्हणतोय, मर्टन आर्ग्यूड दॅट क्राईम ऑफन अरायझेस व्हेन देअर इज अ गॅप बिटवीन कल्चरली अप्रूव्ड गोल्स अँड द सोशली एक्सेप्टेड मीन्स टू अचीव देम. म्हणजे काय की जे आता समाजात काय असतं ना की आपल्याला नेहमीच सक्सेस अचीव करण्यासाठी जे आहे सांगितलं जातं. ओके, सक्सेस, वेल्थ, स्टेटस. पण ते अचीव करण्यासाठी प्रत्येकाकडे इक्वल ॲक्सेस आहे का एज्युकेशनसाठी, जॉबसाठी, लीगल वेज टू सक्सीड हे त्या प्रमाणात आहेत का, नाही. मग याच्यानं काय होतं, स्ट्रेन, फ्रस्ट्रेशन हा इथे क्रिएट होतो. अँड दिस समटाईम्स लीड्स इंडिव्हिज्युअल्स टू अडॉप्ट क्रिमिनल ऑर डेव्हियंट बिहेवियर. ओके, प्रत्येकावरती इथं प्रेशर आहे. काय, यू हॅव टू अर्न मनी, यू हॅव टू अचीव सक्सेस. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, तुम्हाला एक स्टेटस जे आहे ते स्टेटस प्राप्त करायचं आहे. पण ते मिळवण्यासाठी पुरेसं शिक्षण नाही, पुरेशा नोकऱ्या नाही, त्याच्यासाठी लीगल वेज जे आहे ते नाही आहेत. सो इथून जे आहे स्ट्रेन क्रिएट होत असतो आणि ह्या स्ट्रेनमुळं लोक काय करतात की क्रिमिनल बिहेवियरमध्ये जे आहे म्हणजे क्रिमिनल बिहेवियर जे आहे बेसिकली दाखवतात. ना व्हॉट्स द कोर आयडिया ऑफ स्ट्रेंथ थिअरी. इथे मर्टनची सेंट्रल आयडिया काय आहे की क्राईम अकर्स व्हेन देर इज अ डिसजंक्शन बिटवीन सोसायटल गोल्स अँड लेजिटिमेट मीन्स ऑफ अचिव्हिंग देम. म्हणजे सोसायटल गोल्स जे आहे की सोसायटीने आपल्याला जे गोल साध्य करायला सांगितलेले आहेत आणि ते अचीव करण्याकरता जे लेजिटिमेट मीन्स आहे, लेजिटिमेट म्हणजे काय, कायदेशीररित्या आपल्याला ते अचीव करण्याचे जे मार्ग आहेत, जेव्हा ह्याच्यामध्ये डिसजंक्शन आहे म्हणजे ह्याचं प्रपोर्शन नाही आहे. ओके, देर इज नो ॲक्सेस टू दोज मीन्स. आणि मग ह्याच्यानं काय होतं, लोक जे आहे क्राईमकडे जातात ह्या स्ट्रेनमुळं. म्हणजे लोक स्ट्रेन एक्सपिरियन्स करतात का, सोसायटी काय एम्फसाईज करते, प्रत्येकानं सक्सेस जे आहे अचीव करायचं. आता सक्सेसची व्याख्या काय आहे आजच्या दुनियेमध्ये. लोक असं नाही बघत की एखादी व्यक्ती जी आहे जरी कमी कमवते पण ती निर्व्यसनी आहे, तिच्याकडे तिचं आचरण चांगलं आहे, तिला कुठल्याही वाईट सवयी नाही आहेत आणि आदर सन्मान करते वडीलधाऱ्यांचा, अशा ह्याच्यातनं बघितलं जातं का सक्सेसकडे. नाही. सक्सेस अनफॉर्च्युनेटली आपण त्याचं पॅरामीटर काय, कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे किती प्रॉपर्टी आहे, कोणाचं सोशल स्टेटस काय, कोणाकडे किती पॉवर आहे. आणि म्हणूनच आपण बघतो बघा, आपले पॉलिटिशियन किती पण करप्ट असले पण त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे आणि म्हणून त्यांना सोसायटीमध्ये एक स्टेटस आहे. राईट. वी ऑल नो हाऊ बॅड दे आर, हाऊ करप्ट दे आर, बट स्टील दे एन्जॉय दॅट स्टेटस बिकॉज ऑफ द मनी अँड पॉवर दे होल्ड. आता प्रत्येकाकडे जे आहे हे अपॉर्च्युनिटीज आहे का सक्सेस लिगली जे आहे अचीव करण्यासाठी, नाही. आणि ह्याच्याचमुळं काय होतं, लोक जे आहे स्ट्रेन एक्सपिरियन्स करतात आणि ते क्राईम थ्रू जे आहे एक सक्सेस मिळवण्यासाठी जे आहे धडपडत असतात. म्हणजे अल्टरनेटिव्ह पाथ जो आहे तो निवडतात. आता इथे मर्टन आपल्याला सांगतो आहे 5 मोड्स ऑफ अडॅप्टेशन. तर मर्टन काय म्हणतो आहे की एक इंडिव्हिज्युअल जो आहे ना तो स्ट्रेनला 5 पद्धतीने जे आहे तो रिस्पॉन्ड करतो. 1 इज कन्फर्मेटिव्ह. म्हणजे काय, पीपल एक्सेप्ट बोथ द सोसायटल गोल्स अँड द लेजिटिमेट मीन्स. म्हणजे सोसायटल गोल्स जे आहे सक्सेसचे तेही एक्सेप्ट करतात आणि लेजिटिमेट मीन्स जे आहे ते अचीव करण्याचं ते पण. म्हणजे आता उदाहरणार्थ, अ स्टुडंट वर्क्स हार्ड, ठीक आहे, स्टडीज, गेट्स अ गुड जॉब अँड अचीव्स वेल्थ लिगली. ओके. आता इथे सक्सेस अचीव करण्याकरता त्यानं काय केलं, मेहनत केलेली आहे.
त्या मेहनतीच्या बळावर त्यानं एक जॉब मिळवलेला आहे आणि त्या जॉब थ्रू त्यानं वेल्थ अचीव केली. आता हे सगळं कसं केलं आहे? लिगली केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सपोज एखादा विद्यार्थी आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, खूप अभ्यास करतो, मन लावून, कुठल्याही वाईट गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत नाही आणि एके दिवशी त्याची पोस्ट क्रॅक होते आणि ती पोस्ट क्रॅक केल्यानंतर मग तो जे काही त्याचं जॉब थ्रू जे काही अर्निंग्स आहे त्या थ्रू तो त्याची तरक्की करतो. नेक्स्ट इज इनोव्हेशन. आता इनोव्हेशनमध्ये बघा काय आहे, पीपल एक्सेप्ट द गोल्स बट रिजेक्ट ऑर फाइंड इलिगल मीन्स टू अचीव देम. म्हणजे गोल ते एक्सेप्ट करताय, गोल काय? पैसे कमावण्याचं, सक्सेस मिळवण्याचं, पण इलिगल मीन्सने, म्हणजे लिगल मीन्सला ते काय करतायत? रिजेक्ट करताय. म्हणजे आता एखाद्याला पैसा पाहिजे, सक्सेस पाहिजे, पण तो कशा पद्धतीने कमावणार? तो थेफ्ट करणार, फ्रॉड कमिट करणार किंवा ड्रग ट्रॅफिकिंग करणार, म्हणजे चुकीच्या कामा थ्रू पैसा मिळवणार. आता तिसरं आहे रिच्युअलिझम. आता रिच्युअलिझममध्ये काय आहे? पीपल अबॅन्डन द गोल्स. ते गोल्स अबॅन्डन करतात बट दे स्ट्रिक्टली फॉलो सोशली अप्रूव्ड मीन्स. म्हणजे काय? आता ह्यांचे खूप मोठे गोल्स नाही आहे काही, म्हणजे खूप सक्सेस ये वो स्टेटस ना, दे आर गोइंग टू लिव्ह अ व्हेरी रेग्युलर अँड अ नॉर्मल लाईफ. काय? जसं फॉर एक्झाम्पल एक क्लार्क आहे. अ क्लार्क फॉलोज ऑल रूल्स अँड वर्क्स ऑनेस्टली बट हॅज नो ॲम्बिशन टू अचीव वेल्थ ऑर हायर स्टेटस. म्हणजे काय? समाजानं घातलेले जे नियम आहे किंवा जे मीन्स आहे तो ते अप्रूव्ह करतो आहे की मेहनत करायची आहे, ऑनेस्टली काम करायचं वगैरे वगैरे, बट डज ही हॅव एनी गोल? नाही. ठीक आहे. जास्त मोठी ॲम्बिशन नाही आहे. नेक्स्ट कम्स रिट्रीटिझम. रिट्रीटिझम म्हणजे काय? इथं गोल्स पण रिजेक्ट केलेत आणि मीन्स पण. म्हणजे धीस पीपल दे विड्रॉ फ्रॉम सोसायटी. आता आपण जसं रस्त्यावर बघतो बघा, काही असे वेडे भिकारी वगैरे काही फिरत असतात किंवा काही ड्रग ॲडिक्ट्स जे आहे पडलेले असतात. यांनी काय केलेलं आहे? त्यांनी दोन्हीही गोष्टी रिजेक्ट केलेल्या आहे. ना तर ह्यांना सक्सेस पाहिजे, ना तर यांना सोशल रूल्स उभे करायचे. अँड देन कम्स द लास्ट कॅटेगरी विच इज रिबेलियन. रिबेलियनमध्ये काय आहे? एक्झिस्टिंग गोल्सला रिजेक्ट केलं जातं आहे अँड मीन्स, जे मीन्स आहे म्हणजे गोल्स आणि त्या गोल्सला प्राप्त करण्याचे जे मीन्स आहे दोन्ही रिजेक्ट करतात आणि दे क्रिएट न्यू गोल्स. दे क्रिएट अल्टरनेटिव्ह सिस्टम्स. म्हणजे गोल्स पण नवीन आहे आणि त्याला साध्य करण्यासाठी जे मीन्स आहे ते सुद्धा नवीन आहे. फॉर एक्झाम्पल जे रिव्होल्युशनरीज असतात किंवा ॲक्टिव्हिस्ट असतात त्याचे प्रचलित अशा ज्या रूढी परंपरा किंवा काय असतात तर त्याला काय करतात? ते चॅलेंज करता, ओव्हरथ्रो करता आणि त्याच्यातनं जे आहे एक सोसायटल स्ट्रक्चरमध्ये जे आहे बदल घडवून आणत असतात. आता ह्याचं जर आपण उदाहरण पाहिलं तर फॉर एक्झाम्पल एक टीनेजर आहे हुज ग्रोईंग अप इन अ पुअर अर्बन एरिया पण गरीबाच्या स्लम वगैरे आपण जे बघतो. आता सोसायटी टीचर्स दॅट वेल्थ, गुड करिअर अँड सोशल रिस्पेक्ट आर इम्पॉर्टंट. ठीक आहे. सोसायटी आपल्याला हेच सांगते, हे सगळं गरजेचं आहे. बट द टीनेजर हॅज लिमिटेड ॲक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन अँड जॉब्स. मग इथे लिमिटेड ॲक्सेस आहे क्वालिटी एज्युकेशनसाठी, जॉबसाठी. आपण स्वतः बघतो किती मारामार चालू आहे सध्या ह्या गोष्टींसाठी. सो एक्सपिरियन्सिंग स्ट्रेन अँड फ्रस्ट्रेशन. मग टीनेजर इथे काय चूज करू शकतो? द टीनेजर मे स्टील, चोरी करू शकतो, गँग जॉईन करू शकतो किंवा ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये जे आहे एंगेज होऊ शकतो. का? जेणेकरून तेच सोसायटल गोल्स जे आहे म्हणजे पैसा वगैरे त्याला जे अर्न करायचं आहे ते तो इलिगली जे आहे अचीव करणार. इथे काय आपल्याला गॅप पाहायला भेटतो आहे कशात? गोल्समध्ये आणि लेजिटिमेट मीन्समध्ये. सो गोल्स जरी असले तरी ते अचीव करण्यासाठी लेजिटिमेट मीन्स जे आहे प्रत्येकाकडे नाही आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे क्रिमिनल बिहेवियर आपल्याला पाहायला भेटतं. सो व्हॉट्स द रिलेशन हिअर बिटवीन ॲनमी अँड स्ट्रेन. ॲनमी म्हणजे एक अशी सिच्युएशन, अशी कंडिशन की जिथे रूल्स अनक्लिअर आहे, वीक आहे किंवा इनइफेक्टिव्ह आहे. स्ट्रेन म्हणजे काय? स्ट्रेन म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलचा रिस्पॉन्स आहे या ॲनमीला. आता जो गॅप आहे आपण पाहिला, ठीक आहे, की जे गोल जे आहे ते अचीव करायचं हे सोसायटी एक्सपेक्ट करते प्रत्येकाकडनं की प्रत्येकाने यशस्वी व्हावं, सक्सेसफुल व्हावं, पण ते करण्यासाठी मीन्स नाही आहे. तर हा गॅप आहे. सो दिस इज वॉट ॲनमी. आणि ह्या गॅपमुळे समोरच्या व्यक्तीचा जो काही त्याचा एक्सप्रेशन आहे, त्याचा रिस्पॉन्स आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रेन. त्याला जो काही प्रेशर फील होतो आहे तो फ्रस्ट्रेट होतो आहे. का? कारण ते सोसायटल गोल्स तो लिगली नाही अचीव करू शकत आहे. सो इथे मर्टनची थिअरी काय करते? सोसायटल लेवलचे प्रॉब्लेम जे आहे म्हणजे ॲनमीला इंडिव्हिज्युअल लेवलला जे आहे कनेक्ट करते, म्हणजे स्ट्रेनसोबत कनेक्ट करते. आणि याचं आपल्याला जे आहे प्रॅक्टिकली उदाहरण पाहायचं तर जे प्रॉपर्टी क्राईम्स होतात, जसं थेफ्ट आहे, बर्गलरी आहे, फ्रॉड आहे, तर हे जनरली हे क्राईम्स जे आहे कुठे केले जातात? जे इकॉनॉमिकली डिप्राइव्ड एरियाज आहेत ते लोक जे आहे अशा पद्धतीचे क्राईम करतात. व्हाईट कॉलर क्राईम्स, की जेव्हा इंडिव्हिज्युअल्स इलिगल मेथडचा जो आहे वापर करतात, त्यांचा हाय सोशल स्टेटस जे आहे किंवा इन्कम जे आहे ते मेंटेन करण्याकरता. ओके. आता रिसेंटली आपण ते एप्स्टीन फाईल्स वगैरे जे आहे ते बघतो, त्याच्यानं जी काही नावं समोर आलेली आहेत. आणि या व्यतिरिक्त पण आता जसं माल्ल्या विल्ल्यासारखी लोकं पाहिली तर हे काय व्हाईट कॉलर क्राईम आहे. टॅक्स वगैरे चोरी, लोन वगैरे जे आहे ते परतफेड न करणं वगैरे.
त्यांचं हाय स्टेटस, त्यांचं इन्कम जे आहे ते मेंटेन करण्याकरता इलिगल मार्गांचा वापर करतात. ज्युव्हिनाईल डेलिगन्सी, यूथ इन डिसएडव्हान्टेज्ड कम्युनिटीज दे मे जॉईन गँग्स ऑर एंगेज इन पेटी क्राईम्स. का? त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटीज नाही आहे. सो याच्यानं आपल्याला पाहायला भेटतं की क्राईम जो आहे इट इज ऑफन अ रॅशनल रिस्पॉन्स टू स्ट्रक्चरल इनइक्वालिटीज. म्हणजे ह्या ज्या समाजामध्ये सोसायटल स्ट्रक्चर जो आहे ना, ह्या सोसायटीमध्ये ज्या इनइक्वालिटीज आहे, प्रत्येकाला तेवढे काय मीन्स, लेजिटिमेट मीन्स अवेलेबल नाही आहे आणि त्याच्यामुळं जो आहे कुठे ना कुठे क्राईम होतो. सो या रिअल लाईफ काही सिनारिओ पण दिला, जसं मुंबईचा स्लम एरिया आहे. इथे प्रत्येकाला काय म्हणजे मुंबईमध्ये असं वाटतं चकाचौंध आहे, वेल्थ आहे, लक्झुरी आहे, सगळं आहे. पण तिथे सगळ्यांनाच हे सगळं काही भेटणार आहे का? नाही. आता आपण पाहतो हे जे ॲक्टर बनण्यासाठी, मॉडेल बनण्यासाठी मुली तिथं जातात, बट ॲट दी एंड काय होतात, कुठे ना कुठे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन त्यांचं होतं आणि समवेअर दे एंगेज इन टू प्रॉस्टिट्यूशन ओनली. ओके. सो कुठे ना कुठे ह्या चुकीच्या मार्गांमध्ये ते जातात. काही लोक जे आहे स्मगलिंगमध्ये, ड्रग्स सेल्स, चोऱ्या माऱ्या ह्याच्यामध्ये जे आहे इन्व्हॉल्व्ह होतात. आता क्रिटिसिझम जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये फक्त लोअर क्लास क्राईमवरती फोकस केलेला आहे आणि दे हॅव बेसिकली इग्नोर्ड द क्राईम अमंग मिडल अँड अप्पर क्लासेस. व्हायलेंट क्राईम का होतात? जिथे फिनान्शियल काही एमच नसतो ते तर एक्सप्लेनच नाही करत आहे. ओके. या सो दिस इज वॉट मर्टन्स ॲनमी अँड स्ट्रेंथ थिअरी वॉज ऑल अबाउट. तुम्हाला जर हे समजलं असेल आणि तुम्हाला जर माझे ऑनलाईन लेक्चर्स जॉईन करायचे असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती मला संपर्क साधू शकतात. बट यस, फक्त क्लासेस जॉईन करायचे असतील तरच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचं आहे.